नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इन्व्हेंटरी अकाउंटिंग या सर्टिफिकेट कोर्सच्या संदर्भामध्ये नवीन एक कन्सेप्ट आपण पाहतोय, ते म्हणजे टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हेंटरी म्हणजे काय किंवा इन्व्हेंटरी या संकल्पनेची डेफिनेशन काय होती, त्याचा अर्थ काय होता, या गोष्टी बघितल्या. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की इन्व्हेंटरी ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते. इन्व्हेंटरीचं महत्त्व आपल्याला काय आहे हे देखील आपण काही उदाहरणांच्या आधारे समजून घेतलं. आज आपण बघणार आहोत या इन्व्हेंटरीचं अकाउंटिंग करण्यापूर्वी या इन्व्हेंटरीजमध्ये कोणकोणत्या प्रकारचे क्लासेस असतात किंवा त्याचे टाइप्स हे काय असू शकतात. पहा, या ठिकाणी टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज काय राहतात. बेसिक जो आहे तो म्हणजे रॉ मटेरियल, म्हणजे इन्व्हेंटरीचा एक प्रकार जो आहे त्याला आपण रॉ मटेरियल असं म्हणणार आहोत. आता रॉ मटेरियल म्हणजे काय, जसं नावामध्ये तुमच्या लक्षात येईल की रॉ मटेरियल म्हणजे रॉ म्हणजे रफ वस्तू की ज्याच्यावरती प्रोसेस व्हायची आहे, कच्च्या स्वरूपाच्या वस्तू की ज्याच्यावरती काय करायचं, आता प्रक्रिया करून ही दुसऱ्या त्या एका फॉर्ममध्ये असलेल्या वस्तूचं दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतर करणे, ही एक प्रोसेस असते. तर मूळ फॉर्ममध्ये जी वस्तू आहे की ज्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचा फॉर्म बदलायचा आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, रॉ मटेरियल्स असं म्हणणार आहोत. दुसरा जो इन्व्हेंटरीचा क्लासिफिकेशन केलेला किंवा टाइप्स सांगता येतील आपल्याला, तो भाग म्हणजे वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे आता या ठिकाणी आपण रॉ मटेरियल आपल्याला माहिती आहे की ज्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला वस्तूचं उत्पादन करायचं. मग या रॉ मटेरियलवरती किंवा कच्च्या मालावरती ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होते, लक्षात घ्या, आणि त्यापैकी निम्मी प्रक्रिया झालेली असते किंवा काही प्रक्रियेचा भाग पूर्ण झालेला असतो आणि काही प्रक्रियेचा भाग अजून अपूर्ण असतो, म्हणजे त्या वस्तूचं पूर्णपणे फिनिश्ड गुड्स, ज्याला आपण ज्या वस्तू आपण मार्केटमध्ये विकण्याच्या दृष्टिकोनातून तयार करतो, अशा वस्तूमध्ये रूपांतर झालेलं नसतं. प्रोसेसमध्ये जी वस्तू असते त्याला आपण काय म्हणतो, वर्क इन प्रोग्रेस. असा एक इन्व्हेंटरीचा भाग आहे. तिसरा भाग आहे फिनिश्ड गुड्स, म्हणजे प्रत्यक्ष ज्या वस्तूची विक्री आपण बाजारपेठेमध्ये करणार आहोत अशा वस्तूंचा स्टॉक, म्हणजे आपला काय असणार आहे, फिनिश्ड गुड्स. म्हणजे कच्च्या मालावरती प्रक्रिया करून ज्या पक्क्या मालाचं रूपांतर होतं, त्या पक्क्या मालाचा स्टॉक जो आहे त्याला काय म्हणतो आपण, फिनिश्ड गुड्स. म्हणजे इन्व्हेंटरीच्या महत्वाच्या या 3 पार्टचा विचार. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा जो आज आपण खास करून शिकतोय, जो इन्व्हेंटरी अकाउंटिंगच्या या ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग मध्ये असणारा जो इन्व्हेंटरी अकाउंटिंग हा सेपरेट करण्यापाठीमागचा महत्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे हा चौथा प्रकार. या चौथ्या प्रकारामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, इन्व्हेंटरीचा चौथा प्रकार कोणता आहे, मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑल ह्या पद्धतीमध्ये येणारे आयटम्स, याला काय म्हटलेलं आहे शॉर्ट फॉर्म मध्ये MRO आयटम्स, हे काय असणार आहेत, हे सुद्धा इन्व्हेंटरीज असणार आहेत. म्हणजे काय, अनेक वस्तू मेंटेनन्ससाठी लागतात. जसं मी काल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इंधन वापरून काय करावं लागतं, त्या प्रोसेस कराव्या लागतात, मशिनरीज चालवाव्या लागतात. तर मग इंधन हा स्टॉकमध्ये असणार आहे, मग तो त्या ठिकाणी मेंटेनन्सचा भाग असतो, ओव्हरऑलचा असू शकतो. रिपेअर्स करण्यासाठी सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी लागतात. एखादी मशिनरी खराब झाली तर त्याला आपण रिप्लेसमेंट करून किंवा रिपेअर करून ती मशिनरी पुन्हा पूर्वपदावरती चालू ठेवतो. पण याच्यासाठी आपल्याकडे स्टॉक स्वरूपामध्ये काही ना काहीतरी वस्तू असणार आहेत. तर हा एक भाग त्या ठिकाणी महत्वाचा सांगता येईल. आता इन डिटेलमध्ये आपण याची चर्चा करूया. बघा, पहिला भाग आहे रॉ मटेरियल. म्हणजे काय, रॉ मटेरियल्स consist of all the items that are processed हॅलो, आवाज येतो? येस सर.
ओके, थोडंसं ऑफिशियल डिस्टर्बन्स. ठीक आहे, आपण रॉ मटेरियलच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. पुन्हा पहिल्यापासून बघूया. रॉ मटेरियल म्हणजे काय? तर रॉ मटेरियल हे अशा काही गोष्टींशी, आयटमशी संबंधित आहेत की ज्या आयटमवरती प्रोसेस होऊन त्या आयटमचं एका विशिष्ट वस्तूमध्ये रूपांतर होतं. म्हणजे त्याचं नेचर त्या ठिकाणी थोडं बदलू शकतं, त्याची बेसिक कन्सेप्ट बदलू शकते, त्याचा यूज बदलू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे ओरिजिनल फॉर्म बदलू शकतो आणि वेगळ्या फॉर्ममध्ये ती वस्तू तयार होऊ शकते. तर ज्या मूळ गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रोसेस करायची आहे, याला काय म्हटलेलं आहे? रॉ मटेरियल. मी या गोष्टीवरती भर का देतोय? कारण की आपण व्यवहारामध्ये रॉ मटेरियल हे इन जनरल वापरतो. कच्चा माल, ठीक आहे, याच्यावरती प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करायचं आहे. परंतु कच्च्या मालामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत, लक्षात. तर त्याचं अकाउंटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, पर्टिक्युलरली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपण ज्यावेळेस काम करतो, त्या ठिकाणी ही संकल्पना, रॉ मटेरियल ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. बिझनेसमध्ये ही संकल्पना महत्त्वाची नाही, कारण की बिझनेसमध्ये ट्रेडिंग चालतं, त्या ठिकाणी बाईंग अँड सेलिंग किंवा परचेस आणि सेल्स अशी संकल्पना त्या ठिकाणी असते. परंतु ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्रोडक्शन प्रोसेस आहे, काहीतरी चेंज करून प्रोडक्ट त्या ठिकाणी विकले जातात, त्या ठिकाणी मात्र रॉ मटेरियल ही संकल्पना महत्त्वाची आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला रॉ मटेरियल हे पाहणं गरजेचं आहे. दुसरं वाक्य आपल्याला या ठिकाणी त्याच संदर्भात दिलेलं आहे, ते म्हणजे रॉ मटेरियल्स युज्ड बाय द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कॅन आयदर बी सोर्स्ड फ्रॉम अ सप्लायर और बी अ बाय प्रोडक्ट ऑफ अ प्रोसेस. म्हणजे काय म्हटलेलं आहे? रॉ मटेरियल हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. आयदर कशासाठी? एक तर कशासाठी? एक तर सोर्स फ्रॉम सप्लायर, म्हणजे जे काही सप्लायर्स आहेत त्या सप्लायर्स कडून मिळणारा सोर्स म्हणून त्या ठिकाणी, म्हणजे कच्चा माल कुठून तरी आपल्याला कोणत्या तरी व्यापाऱ्याकडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करायची आहे, असा एक भाग जो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. आणि दुसरा आहे ऑर बी अ बाय प्रोडक्ट ऑफ अ प्रोसेस. एखादी प्रोसेस करत 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 त्या वस्तूच्या पर्यायी वस्तू ज्यावेळेस आपण बनवतो, तर त्या पर्यायी वस्तू ह्या दुसऱ्या प्रोसेससाठी वापरल्या जात असतील तर त्याला काय म्हणतात? बाय प्रोडक्ट. म्हणजे जसं की आता दूध दूध कलेक्शन करणारा सेंटर असेल तर दूध कलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं, मग त्याच्यावरती बाय प्रोडक्ट प्रोसेस पुढच्या इंडस्ट्रीमध्ये होते. मग दूध कलेक्शन करून ज्यावेळेस त्या इंडस्ट्रीमध्ये ते दूध पाठवलं जातं, तर ज्या ठिकाणी बाय प्रोडक्ट्स तयार केले जातात, म्हणजे दुधापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तूंची निर्मिती केली जाते, तर त्या कंपनीमध्ये दूध हे रॉ मटेरियल असणार आहे. दूध हे काय असणार आहे? रॉ मटेरियल असणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या दुधावरती आता प्रक्रिया झाली आणि त्या दुधाचं सपोज आता चक्का किंवा खावा किंवा वेगवेगळे मिल्कशेक असे बाय प्रोडक्ट्स काय होऊ शकतात? तयार होऊ शकतात आणि जे मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात. आता नीट लक्षात घ्या, ही संकल्पना आपल्याला कशी बघायची आहे? या संकल्पनेमध्ये असं आपल्याला सापडू शकतं की एका इंडस्ट्रीचं बाय प्रोडक्ट हे फिनिश्ड गुड्स असेल, पण तेच फिनिश्ड गुड्स दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीचं किंवा बिझनेसचं किंवा कंपनीचं रॉ मटेरियल असते. लक्षात घ्या, म्हणजे फिनिश्ड प्रोडक्ट हे रॉ मटेरियल असू शकतं, परंतु दुसऱ्या प्रोसेससाठी वापरलेलं. जसं की दुधावरती प्रक्रिया केली आणि दुधाची पावडर बनवली, मिल्क पावडर तयार केली, तर हे झालं त्या प्रोसेसचं एंड प्रोडक्ट. मिल्क पावडर हे एंड प्रोडक्ट आहे, ज्याला फिनिश्ड गुड्स म्हणतात. आता याच्यावरती प्रोसेस नाही करणार आहे. परंतु दुसरी एखादी प्रोसेस अशी आहे की ज्या पावडर पासून त्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या आहेत, तर त्या ठिकाणी मात्र पावडर हे काय असणार आहे? मिल्क प्रोडक्ट, मिल्क पावडर हे रॉ मटेरियल असणार आहे. जसं की जमिनीतून ज्यावेळेस कच्चं लोखंड बाहेर काढलं जातं, तर जमिनीमधून जे कच्चं लोखंड बाहेर काढतो आपण, तर जमीन आणि त्याचा खनिज हे सगळं रॉ रॉ आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी जमीन हे रॉ मटेरियल आहे.
जमीन हे रॉ मटेरियल आहे, कारण की जमिनीमध्ये खांदून काय केलं जातं, आपण कच्चं लोखंड बाहेर काढतो. असताना कच्चं लोखंडच आहे. कोळसा हा जमिनीमध्ये असतो, तर कोळसा हे उत्पादन आहे. तर कोळसा उत्पादन कशातून आहे? जमिनीमधून. जर विहिरीमधून पाणी काढत असेल तर विहीर हे रॉ मटेरियल म्हणून यूज केलं जातं. पाणी हे प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. आता ही संकल्पना तशी तुम्हाला पटेल असं नाही, परंतु ह्या संकल्पना अशा स्वरूपाच्या आहेत, लक्षात घ्या. शेतीमध्ये ज्यावेळेस आपण अनेक खते, बी बियाणे वगैरे ही प्रोसेस करतो, पेरतो आपण, आणि त्याच्यापासून आपल्याला बाय प्रोडक्ट तयार होतात, लक्षात घ्या. शेतीमध्ये आपण ज्वारी पेरली, गहू पेरला, फळांची झाडं लावली, त्या ठिकाणी फुलांची झाडं लावली, तर त्याचं उत्पादन आपल्याला मिळतं, लक्षात घ्या. पण ज्यावेळेस ते उत्पादन मिळतं, जसं की आता आपण आंब्याचं झाड लावलं, तर आंब्याच्या झाडाला आपल्याला आंबे मिळतील, तर आंबा हे फिनिश्ड प्रोडक्ट आपण म्हणू शकतो की जे फिट फॉर मार्केट आहे. परंतु फक्त त्या शेतीमध्ये आंबाच उत्पादित झाला असं नाही, तर त्या झाडाला पानं उत्पादित झाली, पानांची पण निर्मिती त्या ठिकाणी झाली, फांद्यांची निर्मिती झाली, म्हणजे लाकडाची सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे आपण त्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कारण की फायनल प्रोडक्ट आपण फक्त फोकस करतो आणि बाकीच्या वस्तू त्या ठिकाणी. कारण की तुम्हाला माहिती आहे, झाड सुद्धा विकलं जातं. टिंबर मार्केटमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येतं की एखादं झाड आणि त्याची किंमत काय असू शकते. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय बघायचं, तर रॉ मटेरियल ही संकल्पना कशी आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक दिलेलं आहे जे शुगर इंडस्ट्रीचं आहे, किंवा मागच्या लेक्चरला पण आपण त्याच्यावरती चर्चा केली. इन अ sugar manufacturing company, only the sugar cane is brought in the form in from different farmers. या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून आपण काय करत असतो, शुगर केन म्हणजे ऊस आपण काय करू शकतो, आणू शकतो किंवा आणत असतो. When it is processed in the factory to extract the juice, म्हणजे ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रोसेस करायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून आपण काय करतो, ज्यूस काढतो म्हणजे रस काढतो. द रेसिड्युअल सबस्टन्स इज नोन ॲज बगॅस. जो राहिलेला भाग आहे तो त्याला काय म्हणतो आपण, बगॅस म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे ज्यूस काढल्यानंतर जो चोथा राहतो उसाचा त्याला काय म्हणतो आपण, बगॅस म्हणतो. आता या ठिकाणी काय झालेलं बघा, द ज्यूस इज सेंट फॉर बॉइलिंग. जे ज्यूस आहे हे आपण कुठं पाठवतो, बॉइलिंग साठी पाठवतो. त्याच्यावरती आपल्याला प्रोसेस करून वेगळ्या वस्तूची निर्मिती करायची, लक्षात घ्या. अँड द बगॅस इज युज्ड ॲज अ फ्युएल. आणि जो काही बगॅस आहे तो त्या ठिकाणी फ्युएल म्हणून, इंधन म्हणून वापरतो अग्नी निर्माण करण्यासाठी. जे ज्यूस बॉईल करायचं आहे याच्यासाठीच आपण बगॅस वापरतो. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालेलं आहे, शुगर केन आपण ब्रॉट केलेलं आहे, हे रॉ मटेरियल आहे. शुगर केन रॉ मटेरियल आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला दोन वस्तू मिळाल्या. एक तर ऊसाचा रस मिळाला, ज्याच्यापासून आपण आणखीन पुढे प्रोसेस करणार आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी काय करणार आहे, वेगळ्या वस्तूची निर्मिती करणार आहे. आणि त्याच्यातून बगॅस पण मिळालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे पण बगॅस सुद्धा काय आहे, या ठिकाणी प्रोडक्ट आहे. परंतु आपण बगॅस परत फ्युएल म्हणून वापरतोय. तर या ठिकाणी शुगर केन असेल, ज्यूस असेल, बगॅस असेल, हे सगळं रॉ मटेरियल ट्रीट केलं जाणार आहे, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या ह्या प्रोसेसमध्ये ज्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या काय असणार आहेत, रॉ मटेरियल. म्हणजे तुम्हाला जर सहज असा प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे की साखरेचं उत्पादन करायचं आहे, साखर हे जर फिनिश्ड प्रोडक्ट असेल, साखर, शुगर इज द फिनिश्ड प्रोडक्ट, देन what are the raw materials used for making this sugar. ही शुगर बनवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे रॉ मटेरियल्स यूज होतात. तर तुम्ही म्हणाल सर शुगर केन, इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ करेक्ट आन्सर. जे काही करेक्ट आन्सर आहे त्याचा एक भाग झाला की ऊसापासून साखर तयार होते, हे कॉमन सेंटेन्स आहे. त्यामुळे ह्या कॉमन सेंटेन्स मध्ये तुम्ही म्हणणार की ऊस हे रॉ मटेरियल आहे, शुगर हे फिनिश्ड प्रोडक्ट आहे. परंतु ज्यावेळेस आपण टेक्निकली किंवा सायंटिफिकली या प्रोसेसकडे पाहतो
त्यावेळेस मात्र आपल्या लक्षात येतं की या ऊसापासून आपण काय करतो, ज्यूस तयार करतो. त्या ज्यूसवरती केमिकल ऑपरेशन्स करतो. केमिकल ऑपरेशन्स केल्यानंतर काही इतर जे काही बॉइलिंग असेल, स्टीमिंग असेल वगैरे ह्या प्रोसेस करतो आणि मग त्याच्यानंतर आपण शुगरचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट तयार करतो. पण याच्यामध्ये ज्या वस्तू बाहेर पडणाऱ्या आहेत, लक्षात घ्या, त्या बाहेर पडणाऱ्या वस्तू ह्या पुन्हा जर त्या प्रोसेससाठी वापरत असेल तर हे सुद्धा त्या ठिकाणी काय असणार आहे, बगॅस असणार आहे. लक्षात घ्या. आता ज्यूस ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, ज्यूस ज्यावेळेस बॉईल होतो त्यावेळेस त्याच्यावरची जी काही घाण असते ती घाण सगळी बाजूला केली जाते. त्याच्यात वेगवेगळे रासायनिक पदार्थ मिसळले जातात आणि ती घाण बाजूला करण्याचं काम केलं जातं. आता या ठिकाणी काय केलं जातं, स्वच्छ असा जो ज्यूस आहे तो एका भांड्यामध्ये जातो आणि जी घाण आहे ही दुसऱ्या भांड्यामध्ये जाते. या ठिकाणी सुद्धा आता काय झालेलं आहे, दोन प्रोसेस तयार झालेल्या आहेत आणि पुढे दोन प्रोडक्ट मिळालेले आहेत. जी चांगलं शुद्ध पद्धतीचं ज्यूस आहे हे याच्यावरती आणखीन पुढच्या प्रोसेस स्टीमिंग वगैरे होऊन त्या ठिकाणी शुगरची निर्मिती होती. परंतु जे काही घाण आहे ही घाण ही कारखान्याच्या बाहेर सोडली जाते, ज्याला मळी असं म्हणतो. तर ह्या मळीचा सुद्धा रॉ मटेरियल म्हणून उपयोग करून बाय प्रोडक्ट तयार केलं जातं. जसं की स्पिरिट तयार केलं जातं. लक्षात घ्या, या मळीपासून काय तयार केलं जातं, स्पिरिट तयार केलं जातं. बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला म्हणजे कारखान्याच्या बाजूलाच एक स्पिरिट प्लांट त्या ठिकाणी बघायला मिळतो की जे आपल्याला त्या मळीचं जे काही म्हणजे कारखान्यामधून जे आउटलेट काढलेलं आहे त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला बघायला मिळतं की अशा पद्धतीने स्पिरिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. मग स्पिरिट हे काय आहे, फायनल प्रोडक्ट आहे आणि मळी त्यासाठी जी वापरली जाते ती काय असणार आहे, रॉ मटेरियल असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की रॉ मटेरियल संकल्पना ही महत्वाची आहे. लक्षात आली की रॉ मटेरियल संकल्पना, रॉ मटेरियल काय आहे? येस सर. ओके. आता आपण बघूया दुसरा पार्ट ऑफ वर्क इन प्रोग्रेस. When raw materials have been sent for processing but have not yet been approved as a finished goods, this stage is known as work in progress. या वाक्याचा अर्थ जसं मी मगाशी सांगितल्या पद्धतीने ज्यावेळेस एखादं रॉ मटेरियल प्रोसेससाठी पाठवलं जातं परंतु त्याच्यावरती पूर्ण प्रक्रिया होऊन त्याचं फायनल प्रोडक्टमध्ये रूपांतर झालेलं नसतं, तर त्या प्रोसेसमध्ये जेवढं काही मटेरियल वापरलेलं आहे त्या सगळ्या मटेरियलचं कॅल्क्युलेशन वर्क इन प्रोग्रेस या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये केलं जातं आणि तिथं सुद्धा स्टॉक काउंट केलं जातं. मग त्या ठिकाणी मटेरियलचा स्टॉक असेल, केमिकलचा स्टॉक असेल किंवा जसं की बग याचा स्टॉक असू शकतो. तर हे सगळं स्टॉक स्वरूपामध्ये याला पण मात्र काय म्हणतो आपण, वर्क इन प्रोग्रेस, कारण की ती प्रोसेसमध्ये आहे. लक्षात, ते धड रॉ मटेरियल पण नाहीये. आता जसं की मग अशा उदाहरणामध्ये आपण बगॅस बघितलं, तर बगॅस म्हणजे काय आपण बघितलं की तो चोथा राहिलाय, ऊसावरती प्रक्रिया झाली, ऊसाचा रस काढला आणि तो चोथा बाजूला राहिला. आता ह्या चोथ्याला तुम्ही रॉ मटेरियल म्हणू शकत नाही आणि ह्या चोथ्याला तुम्ही फिनिश्ड गुड्स पण म्हणू शकत नाही. लक्षात घ्या. मग आता ह्या प्रोसेसमध्ये असताना लक्षात घ्या, मगाच्या उदाहरणामध्ये आपण तो चोथा ज्यावेळेस आपण फ्युएल म्हणून वापरला त्यावेळेस त्याच्यापासून आपण आग निर्माण केली, उष्णता ऊर्जा निर्माण केली, म्हणजे त्या ठिकाणी ते रॉ मटेरियल म्हणून वापरलं. पण ज्यावेळेस हे प्रोडक्ट तयार होतं, प्रोसेस सुरू झाली, आता त्याच्यावरती क्रशिंग केलेलं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करून त्याचा ज्यूस काढलेला आहे, ऊस एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्याचं क्रशिंग झालेलं आहे आणि त्याचा ज्यूस काढलेला आहे, तर त्यावेळेस बगॅस तयार झालेला आहे. आता हा जो बगॅस आहे तयार झालेला हा प्रोसेसमध्येच आहे, अजून त्याच्या पुढची प्रोसेस त्या ठिकाणी झालेली नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, वर्क इन प्रोग्रेस. फ्रॉम अ कॉस्ट पर्स्पेक्टिव्ह किंवा खर्चाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बघतो, वर्क इन प्रोग्रेस इन्क्लूड्स रॉ मटेरियल्स, लेबर अँड ओव्हरहेड कॉस्ट. ज्यावेळेस आपण वर्क इन प्रोग्रेसचा विचार करतो किंवा त्याचं व्हॅल्युएशन कॉस्ट स्वरूपामध्ये काढण्याचा विचार करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला या महत्वाच्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. एक तर वापरलेलं पूर्ण रॉ मटेरियल,
ते पण त्याची कॉस्ट विचारात घ्यायला पाहिजे. प्रोसेससाठी जेवढं लेबर वापरलेलं आहे तेवढं सगळं लेबर, त्याची कॉस्ट ही पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. आणि ही प्रोसेस पूर्ण होतोपर्यंत ज्या ज्या पद्धतीचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे एक्सपेन्सेस करावे लागतील किंवा झाले असतील त्याची एकत्रित कॉस्ट, हे एकत्र कॉम्बिनेशन केल्यानंतर जी आपल्याला कॉस्ट मिळते ती कॉस्ट असते वर्क इन प्रोसेस. म्हणजे बघा, पहिला आपला इन्व्हेंटरीचा पार्ट होता रॉ मटेरियल, म्हणजे ऊस असं उदाहरण जर घेतलं तर ऊस खरेदी करणं, त्यासाठी जे पैसे द्यावे लागतात ही झाली रॉ मटेरियलची कॉस्ट. आता आपल्याला वर्क इन प्रोसेसची कॉस्ट जर काढायची असेल ॲज अ स्टॉक म्हणून, तर आपल्याला वर्क इन प्रोसेसमध्ये रॉ मटेरियलची कॉस्ट ॲड करावी लागेल, प्लस त्या प्रोसेससाठी लागणारा होणारा जो काही खर्च आहे त्याच्यासाठी मॅनपॉवर लागेल, म्हणजे लेबर चार्जेस, वेजेस असतील, मशिनरी चार्ज केल्या असेल तर मशिनरी वापरली असेल तर त्यासाठी लागणारं इंधन, इलेक्ट्रिसिटी असेल तर ती इलेक्ट्रिसिटी, त्याचं काही डेप्रिसिएशन असेल तर ते डेप्रिसिएशन, इतर काही एक्सपेन्सेस त्या ठिकाणी करावं लागत असेल, जसं की ऑइल त्या ठिकाणी मशीनला सोडायचं आहे, ग्रीस लावायचं आहे, किंवा काही हँडलिंग त्या ठिकाणी करायचं आहे, ट्रान्सपोर्टेशन असणार आहे, किंवा स्टोरेज त्या ठिकाणी असणार आहे, वगैरे वगैरे. तर हे ओव्हरहेड्स त्या ठिकाणी, किंवा फॅक्टरीमध्ये मशीन चालतं, मग मशीनसाठी इलेक्ट्रिसिटी लागतेच, परंतु मशीन ज्या भौगोलिक एरियामध्ये आहे त्या ठिकाणी प्लांटेशन उभं केलेलं आहे, तिथं आजूबाजूला प्रकाश निर्माण करण्यासाठी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिसिटी यूज करावी लागते. तो पार्ट सुद्धा वर्किंग प्रोसेसमध्ये येतो. लक्षात घ्या, जसं की आपण एखाद्या खोलीमध्ये बसलोय आणि आपण लेक्चर ऐकतोय किंवा पाहतोय, परंतु त्या खोलीमध्ये आपण आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर लेक्चर ऐकतोय किंवा पाहतोय, हेच फक्त तेवढंच इलेक्ट्रिसिटी जळते का? नाही. तर त्या रूममध्ये आपण फॅन लावलेला आहे, त्या रूममध्ये लाईट लावलेली आहे, तर ती सुद्धा इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जळते. म्हणजे प्रत्यक्ष लॅपटॉपसाठी, प्रत्यक्ष मोबाईलसाठी जी इलेक्ट्रिसिटी जळते ती तर पार्ट ऑफ वर्किंग प्रोसेस असतेच, परंतु याच्याबरोबर रूममध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी जळते ती सुद्धा काय असते? वर्किंग प्रोसेस. म्हणजे फॅक्टरी प्लांटमध्ये ज्यावेळेस आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो, कॉस्ट ठरवतो किंवा त्याचं अकाउंटिंग करतो, त्यावेळेस आपल्याला ह्या बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. मशिनरी सुरू केली, इलेक्ट्रिसिटी सुरू झाली, मशीन सुरू झाली, तो खर्च वगैरे येणारच आहे. पण मशीनपर्यंत पोहोचणं किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये लाईट लावणं, हा भाग सुद्धा फॅक्टरी प्लांटेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. आणि तो जो काही खर्च आहे तो कॉस्ट सुद्धा आपण काय करतो? ओव्हरहेड कॉस्ट म्हणून कन्सिडर करतो, आणि तो वर्किंग प्रोसेस मधाच महत्त्वाचा असतो. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला वर्क इन प्रोग्रेसकडे पाहणं गरजेचं आहे, किंवा त्याची व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, in a cookie manufacturing company, after the raw materials have been processed and the cookies have been molded, they go for a quality check. बघा, ज्यावेळेस आपण कुकिंग मॅन्युफॅक्चरिंग, पाठीमागचं उदाहरण आहे, कुकीज मॅन्युफॅक्चरिंग करणारी जी एखादी कंपनी असेल किंवा एखाद्या बेकरी असेल, तर त्या ठिकाणी रॉ मटेरियल वापरून त्याच्यावर प्रोसेस करून आपण काय करत आहोत? ते कुकीज मोल्ड केलेले आहेत आणि त्याच्यावरती प्रोसेस सुरू झालेली आहे, कुकीज तयार झाले. आता त्याच्यानंतर त्याचं क्वालिटी चेकिंग करायचं. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, दे गो फॉर अ क्वालिटी चेक बिफोर दे आर पास्ड फॉर फायनल पॅकिंग. फायनल पॅकिंगला जायचं आहे त्याच्या अगोदर काय करतो आपण? त्याचं कुकीजचं चेकिंग करतो, क्वालिटी चेकिंग करतो. मग त्याची टेस्ट चेक करायची असेल, त्याचा आकार चेक करायचा असेल, त्याचं वजन चेक करायचं असेल, वगैरे वगैरे, जे आपले स्टँडर्ड नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे, किंवा आपण ज्या पद्धतीने ठरवलेलं होतं मॅन्युफॅक्चरिंग करायचं त्या पद्धतीने झालंय का नाही झालं हे जर चेक करायचं असेल तर त्याला ह्या प्रोसेसमधून जावं लागेल. आणि मग त्यानंतर आपण काय करणार आहे? त्याचं पॅकिंग करणार. तर आपण हे जे करतोय क्वालिटी चेकिंग, हा पार्ट सुद्धा वर्किंग प्रोसेसमध्ये कन्सिडर करायचा आहे. All the cookies which are waiting for their quality check are considered work in progress. म्हणजे लक्षात घ्या, सपोज बिस्किट तयार करणाऱ्या कंपनीने रॉ मटेरियल वापरून बिस्किट तयार केले,
परंतु त्या बिस्किटाचं पॅकिंग केलं नाही का, तर त्या बिस्किटाचं काय करायचं आहे, क्वालिटी चेकिंग करायचं आहे. क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टिकोनातून त्याचं चेक होणं गरजेचं आहे. म्हणजे ती बिस्किटे जरी तयार असली आणि फिनिश्ड प्रोडक्ट असली तरी सुद्धा एक गोष्ट त्या ठिकाणी राहिली आहे, ती म्हणजे क्वालिटी चेकिंग. त्यामुळं ती बिस्किटं फिनिश्ड प्रोडक्टमध्ये जाणार नाहीत, तर ती वर्क इन प्रोग्रेसमध्येच कन्सिडर करावी लागतील. लक्षात घ्या, म्हणजे अजूनही ही प्रोसेस पूर्ण झालेली नाही असा याचा अर्थ होतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे फिनिश्ड गुड्स, फायनल प्रोडक्ट जे फिट फॉर मार्केट आहे किंवा रेडी टू सेल इन द मार्केट असं म्हटलं तरी चालेल. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, फिनिश्ड गुड्स आर द फायनल आयटम्स दॅट आर रेडी फॉर सेल इन द मार्केट. मार्केटमध्ये विकण्यासाठी जे तयार आहे त्या वस्तूला काय म्हणतात, फिनिश्ड गुड्स किंवा फायनल गुड्स. These goods have passed through all stages of production and quality checking. म्हणजे हे जे काही प्रोडक्ट आहे हे ह्या प्रोडक्शन प्रोसेसमधून, सगळ्या प्रोडक्शन प्रोसेसमधून जेवढ्या काही त्याच्या स्टेजेस आहेत त्या सगळ्या स्टेजेसमधून क्वालिटी चेकिंग करून पुढे आलेला आहे. For example, in a cookies manufacturing company, the final packets of cookies that are sent to the market for selling after undergoing quality check will be the finished goods. म्हणजे जे काही पॅकेट्स फायनली मॅन्युफॅक्चर्ड होतात, म्हणजे पॅकिंग होतं आणि मार्केटमध्ये आता विक्रीसाठी पाठवतात, तर ते जे प्रोडक्ट आहे त्याला म्हणायचं फिनिश्ड गुड्स. शुगर इंडस्ट्रीमध्ये जर विचार केला तर शुगर विल बी द फिनिश्ड गुड्स विच इज रेडी टू सेल इन ओपन मार्केट. म्हणजे फायनल शुगर तयार झाली, पॅकिंग झालं, हे त्याचं काय असणार आहे, फायनल प्रोडक्ट असणार आहे, त्यालाच फिनिश्ड गुड्स असं म्हणणार आहे. तर हे तीन महत्वाचे प्रकार. चौथा आता महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे MRO, मेंटेनन्स, रिपेअरिंग अँड ऑपरेटिंग सप्लायझर्स. ती एक प्रकारची इन्व्हेंटरी आहे. आता याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. दिस टाइप ऑफ इन्व्हेंटरी इज मोस्टली रिलेव्हंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. हे जे काही आपण पाहणार आहोत, चौथी कॅटेगरी जी पाहणार आहोत इन्व्हेंटरीमध्ये, तर ही मोस्टली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशी संबंधित आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन चालतं अशा ठिकाणी. MRO आयटम्स are not accounted as inventory item in the books of accounts. ज्यावेळेस आपण बुक्स ऑफ अकाउंट्स लिहितो त्यावेळेस हे जे काही आयटम्स आहेत हे आयटम्स इन्व्हेंटरी आयटम्स म्हणून रेकॉर्ड केले जात नाहीत. However, असं असलं तरी they play a crucial role in the day-to-day working of an organization. असं असलं जे म्हणजे रेकॉर्ड केले इन्व्हेंटरी म्हणून रेकॉर्ड करत नसलो तरी सुद्धा त्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या डे टू डे वर्किंगसाठी हे प्रोडक्ट खूप गरजेचे आहेत, खूप महत्वाची भूमिका या प्रोडक्टची असते. MRO supplies are used for maintenance, repair and upkeep of machines, tools and other equipments used in the production process. ज्यावेळेस प्रोडक्शन प्रोसेस होते त्यावेळेस मशीनचा वापर करतो, मग मशीन अपकीप करण्यासाठी अनेक गोष्टी त्याचे रिपेअर्स करावे लागतात, त्याचा मेंटेनन्स ठेवावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीचे टूल्स वापरावे लागतात, छोटे छोटे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी यूज केले जातात. हे सगळं म्हणजे काय असतं, MRO सप्लाईज. सप्लाईज मीन्स इन्व्हेंटरी. फॉर एक्झाम्पल लुब्रिकंट्स, वेगवेगळ्या पद्धतीचे लुब्रिकंट्स काय असते ते कुलंट्स त्या ठिकाणी वापरतो. युनिफॉर्म अँड ग्लोव्ज असतात. बऱ्याच कंपनीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की ज्यावेळेस प्रत्यक्ष माणूस त्या ठिकाणी काम करत असतो तर त्याला एक विशिष्ट पद्धतीचा युनिफॉर्म दिलेला असतो, हातामध्ये ग्लोव्ज दिलेले असतात, काही वेळेस पायामध्ये विशिष्ट प्रकारचे बूट किंवा विशिष्ट प्रकारचे सॉक्स त्या ठिकाणी दिलेले असतात. म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये किती रिस्क आहे काम करताना त्यानुसार ह्या सेफ्टी गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या सेफ्टी मेजर्सच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्यानंतर नट्स, बोल्ट्स, स्क्रू हे त्या ठिकाणी यूज केले जातात. ऑफिस सप्लाईजमध्ये सुद्धा स्टेपलर असेल, पेन पेन्सिल किंवा कॉपियर पेपर्स वगैरे असतील, टोनर असेल, वॉटेवर, ह्या सगळ्या गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर ही आहे ऑपरेटिंग सप्लाईज.
हा एक इन्व्हेंटरीचा पार्ट आहे, परंतु हे आपण प्रॉपरली अकाउंटिंग करत नाही याचं. परंतु इथून मात्र आपल्याला पुढे या गोष्टी त्या दृष्टिकोनातून बघायच्यात, कारण की या गोष्टीवरती सुद्धा खर्च होत राहतो. म्हणजे हे 4 इन्व्हेंटरीचे प्रकार ज्यावेळेस आपल्याला समजतील आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की याचं सुद्धा अकाउंटिंग करणं किती गरजेचं आहे. आता याच्या आणखीन वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील इन्व्हेंटरीमध्ये. ह्या कन्सेप्ट कशा डेव्हलप झाल्या किंवा का डेव्हलप झाल्या हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. बफर इन्व्हेंटरी ही एक संकल्पना या ठिकाणी आपल्याला उदयास आलेली दिसते. यालाच सेफ्टी स्टॉक असं सुद्धा म्हणतो. बफर इन्व्हेंटरीलाच काय म्हणतात, सेफ्टी स्टॉक. म्हणजे त्याला इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये यूज केला जाणारा स्टॉक असं म्हणू शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जसं की आता पेट्रोलवरती गाडी आपण चालवतो आणि आपल्या टाकीमधलं पेट्रोल संपलं तर आपण काय करतो, ती गाडी रिझर्व मध्ये असणाऱ्या पेट्रोलवरती आपण काय करतो, तो पंपावरती नेतो. तर ही रिझर्व मध्ये असणारं जे पेट्रोल आहे हे सेफ्टी स्टॉक आहे, लक्षात घ्या. म्हणजे पेट्रोल ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो की रिझर्व काय, सेफ्टी काय, तर हे सेफ्टी स्टॉक सुद्धा खूप महत्वाचे असतात. म्हणजे मेन स्टॉक ज्यावेळेस संपतो आणि अचानक परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस ह्या स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला समजते. Buffer inventory consists of the items stored in the warehouse of a store or a factory to cushion the impact of unexpected shocks. लक्षात घ्या, ज्यावेळेस अनएक्सपेक्टेड सिच्युएशन येते, सडनली काही ना काहीतरी गोष्टी घडतात आणि त्यावेळेस मात्र मग आपल्याला काय होतं, ह्या बफर स्टॉकची गरज पडते. तर हा स्टॉक कुठं असतो, आपल्या फॅक्टरीमध्ये असतो. लक्षात घ्या, तो दुर्लक्षित झालेला असतो. इन अ मॅन्युफॅक्चरिंग और ट्रेडिंग बिझनेस, दोन्ही इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे, फ्लक्च्युएशन अँड मार्केट मुवमेंट्स कॅन नॉट बी प्रिडिक्टेड. दोन्ही दृष्टिकोनातून दोन्ही कंपन्यांसाठी किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी मार्केटमध्ये जे फ्लक्च्युएशन्स होतात, जे बदल होतात, लक्षात घ्या, मार्केटमध्ये जे काही फ्लक्च्युएशन्स होतात, ट्रेंड बदलतो, फॅशन बदलते, मध्येच एखादी परिस्थिती उद्भवते आणि त्याच्यामुळे मार्केट बंद होतं किंवा मार्केटमधली एखाद्या विशिष्ट वस्तूची मुवमेंट कमी जास्त होते. अनप्रिडिक्टेड सिच्युएशन आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे प्रिडिक्ट करू शकत नाही असं आहे. Such changes can have a negative impact on the sale or production process. हे जे चेंजेस आहेत हे काय करतात, निगेटिव्ह इम्पॅक्ट तयार करतात वस्तूच्या विक्रीवरती, वस्तूच्या उत्पादनावरती, विच कॅन लीड टू आउट ऑफ स्टॉक सिच्युएशन. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा तो स्टॉक म्हणजे इतका डिमांड होते त्याला की तो आउट ऑफ स्टॉक राहतो. अँड बफर इन्व्हेंटरी अटेम्प्ट्स टू कॉम्पेन्सेट फॉर धिस सिच्युएशन. आणि जी बफर जी काही स्टॉक आहे किंवा इन्व्हेंटरी आहे ही मग आपण काय करतो, या सिच्युएशन मध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, अ सडन स्पाइक इन डिमांड, डिले इन ट्रान्सपोर्ट और लेबर स्ट्राइक कॅन बी मॅनेज्ड इफ सफिशियंट बफर इन्व्हेंटरी इज मेंटेन. म्हणजे जर सफिशियंट बफर इन्व्हेंटरी जर आपल्याकडे असेल तर आपण काय करू शकतो की अशा ज्या काही गोष्टी होतात त्या गोष्टी सहज मॅनेज करू शकतो. म्हणजे जर असं झालं की एखाद्या कंपनीमध्ये कर्मचारी संपावर गेले, मग आता कर्मचारी संपावर गेले तर मॅन्युफॅक्चरिंग बंद पडलं, परंतु मॅन्युफॅक्चरिंग बंद पडलं याचा अर्थ मार्केटमध्ये ती वस्तू विकली जात नाही असं नाही. मार्केटमध्ये त्या वस्तूला डिमांड आहे, परंतु डिमांडला अनुसरून तुमच्याकडे प्रोडक्शन होत नाही, प्रोडक्शन बंद आहे, डिमांड आहे. मग अशा वेळेस तुमच्याकडं बफर इन्व्हेंटरी जे असते ती बफर इन्व्हेंटरी तुम्ही काय करत असता, सेल करत असता. म्हणजे तुमची जो काही सेल आहे हा कंटिन्यू होण्याच्या दृष्टिकोनातून. तर त्या तो भाग या ठिकाणी सांगता येईल. किंवा सडन स्पाइक इन डिमांड, ज्यावेळेस अचानक परिस्थिती निर्माण झाली, जसं की आता ज्यावेळेस कोरोना आला तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की याच्यावरती काही उपचार करणं गरजेचं होतं आणि उपचार करण्यासाठी आपल्याकडे औषध माहिती असणं गरजेचं होतं. पण ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या. सडनली अशी सिच्युएशन निर्माण झाल्यामुळं
आणि जेव्हा ह्या गोष्टी माहिती झाल्या की आपल्याला सॅनिटायझर यूज करायचा आहे, मास्क यूज करायचा आहे वगैरे, आता तुम्ही जर 2 वर्ष अगोदर जर तुम्ही म्हटलं असता की एक विशिष्ट पद्धतीचं मास्क हा मार्केटमध्ये वापरायला पाहिजे, तर कोणी याच्यावर विश्वास ठेवला नसता किंवा त्याला मूर्ख म्हटले असते. परंतु आज सिच्युएशन अशी आहे की जेवढ्या इतर गोष्टींची विक्री होत नाही तेवढ्या वस्तू या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये, म्हणजे व्यापारी किंवा मेडिकल दुकानदार जे सांगतात त्यांच्याकडे रेग्युलर जी औषधं विकली जातात त्यापेक्षा कितीतरी किमतीच्या जास्त वस्तू ह्या किंवा कितीतरी पटीने टर्नओव्हर या 2 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतो मास्कचा झालेला आहे. मास्क हे प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये आलं आणि विकायला सुरुवात झाली. म्हणजे एखादी कापडाची चिंदी जी फेकून दिली जात होती कधी काळी, तर त्याला एवढी डिमांड त्या ठिकाणी आली. एखादं केमिकल जे अल्कोहोल पासून तयार झालेलं आहे, तर त्या केमिकलला एवढी डिमांड आली, सॅनिटायझर म्हणून त्याचा वापर सुरू झाला. अनेक कंपन्या या वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात केल्या. तर लक्षात घ्या ही एक सडन सिच्युएशन असते. तर या सिच्युएशनचा फायदा बऱ्याच कंपन्यांनी घेतला, कारण की ह्या कंपन्यांकडे त्या पद्धतीचा स्टॉक होता आणि मग त्या पद्धतीने त्यांनी बाय प्रोडक्ट करायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीचा जो स्टॉक असतो त्याला म्हणतात बफर इन्व्हेंटरी किंवा बफर स्टॉक. आणखीन एक याचं क्लासिफिकेशन असं करता येईल की सायकल इन्व्हेंटरी. नावामध्येच दिलेलं आहे सायकल इन्व्हेंटरी म्हणजे काय, चक्राकार, म्हणजे ही गोष्ट फिरत राहते. एखादा स्टॉक हा काय असतो, बेसिकली येतो जातो या पद्धतीने राहतो, त्याला चक्राकार इन्व्हेंटरी असं म्हणतो आपण. सायकल इन्व्हेंटरी इज टर्म युज्ड टू डिस्क्राइब द आयटम्स दॅट आर ऑर्डर्ड इन लॉट साइजेस अँड ऑन रेग्युलर बेसिस. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती याची ऑर्डर दिली जाते आणि हे रेग्युलर चालू असतं, खरेदी विक्री अशा पद्धतीचे. ज्यांची खरेदी विक्री वारंवार होत राहते त्याला काय म्हटलेलं आहे, सायकल इन्व्हेंटरी. Cycle inventories are usually materials which are directly used in the production or they are part of some regular processes. जनरली सायकल इंडस्ट्री किंवा इन्व्हेंटरी जी आहे ही विशिष्ट पद्धतीचं मटेरियल हे विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी वारंवार वापरलं जातं किंवा त्या वस्तूला वारंवार मागणी होते आणि त्या वस्तूपासून दुसऱ्या वस्तूची निर्मिती होते. तर अशा सर्व वस्तू ह्या सायकल इन्व्हेंटरीज म्हणून यूज केल्या जातात किंवा ती टर्म या ठिकाणी आपण डेव्हलप केलेली आहे की आपल्याला आता हे का करणं गरजेचं आहे किंवा ज्यावेळेस आपण इन्व्हेंटरी अकाउंटिंगचा विचार करतो, कारण की ज्या इंडस्ट्रीमध्ये ह्या सायकल इन्व्हेंटरीला महत्व आहे त्या डिसिजन घेण्याच्या दृष्टिकोनातून अशा वस्तू खरेदी करायला पाहिजेत, कधी खरेदी करायला पाहिजेत, कधी विकायला पाहिजेत, किती वेळा खरेदी करायला पाहिजेत, त्याच्या लेवल्स काय आहेत हे देखील महत्वाचं असतं डिसिजन पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळं सायकल इन्व्हेंटरीला माहिती, म्हणजे सायकल इन्व्हेंटरी कोणत्या पद्धतीची आहे ही माहिती असणं गरजेचं आहे ओनरच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर 7वा इन्व्हेंटरीचा क्लासिफिकेशनचा जो भाग आहे आपल्याला सांगितलेला आहे की डिकपलिंग इन्व्हेंटरी. Decoupling inventory consists of items which are kept in reserve to be processed by another machine. If the previous machine fails to produce its usual output. म्हणजे काय की अशी रिझर्व ठेवलेली असते की बाबा ठीक आहे बाबा एखादं मशीन खराब झालं तर आपण काय करू शकतो, त्याला पर्यायी दुसऱ्या मशीनवरती प्रोडक्शन सुरू करू शकतो. तर दुसरी मशीन ही झाली थोडक्यात डुप्लिकेटिंग. लक्षात घ्या, डुप्लिकेशन करणे म्हणजे आपल्याकडे स्पेअर असावं की जसं की आता प्रत्येक गोष्ट आपण बघतो की स्वतः बँडवाले वगैरे काय करतात किंवा झांज पथकवाले स्पेअरला त्यांच्याकडे एखादा ड्रम असतो. जर ड्रम वाजवता फुटला तर त्या ठिकाणी काय करतात, ते दुसरा ड्रम त्या ठिकाणी यूज करतात. त्याला काय करतात, त्याला म्हणायचं थोडक्यात डिकपलिंग इन्व्हेंटरी. लक्षात घ्या. तर असं इंडस्ट्रीमध्ये होत असतं बऱ्याच वेळा, कारण की ज्यावेळेस मशिनरीज काम करत असतात, व्यक्तींच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे मॅनेज करणं गरजेचं राहतं. तर अशा अनेक इन्व्हेंटरीज आपल्याला सांगता येतील.
त्यानंतरचं आहे ट्रान्झिट इन्व्हेंटरी. ट्रान्झिट म्हणजे मुवमेंटमध्ये असणारी, एका ठिकाणाहून पाठवली परंतु ज्या ठिकाणी पोचायला पाहिजे त्या ठिकाणी अजून ती पोचली नाही, म्हणजे दोन्ही महत्त्वाचे ठिकाणं त्या ठिकाणी त्या इन्व्हेंटरी सोडलेले आहेत आणि इन ट्रान्झिट ती इन्व्हेंटरी आहे, तर त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिट इन्व्हेंटरी. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर रॉ मटेरियल्स बिंग ट्रान्सपोर्टेड टू द फॅक्टरी बाय रेल्वे और फिनिश्ड गुड्स बिंग ट्रान्सपोर्टेड टू द स्टोअर बाय ट्रक. ज्यावेळेस रेल्वेने वाहतूक होते त्यावेळेस रेल्वेच्या गोडाऊनमध्ये रॉ मटेरियल नसतं आणि प्रत्यक्ष ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ते पोचलेलं नसतं, ते रेल्वेमध्ये प्रवासामध्ये असतं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिट इन्व्हेंटरी. Depending on the specifics of your business, this inventory might be in store at a supplier or in transit for delivery purpose, actually in transit out for the delivery. म्हणजे इथं काय म्हणता येईल आपल्याला की हे तुमच्या बिझनेसच्या नेचरवर डिपेंड असेल की तुम्ही कोणत्या पद्धतीचा बिझनेस करताय किंवा कोणत्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन किंवा तुमच्या कोणत्या पद्धतीचे व्यवहार होतात, तर त्यानुसार ही इन्व्हेंटरी सप्लायरकडे किती स्टोअर करून ठेवायची हे ठरतं, कारण की बराचसा माल हा ट्रान्झिटमध्ये असतो. जसं की आता महत्त्वाच्या दोन सर्व्हिसेस बघा, एक म्हणजे गॅस ही सर्व्हिसेस आहेत आणि दुसरं म्हणजे गॅस सिलेंडर्स प्रोव्हाइड करणारे जे आहेत ते, आणि पेट्रोल किंवा डिझेल म्हणजे पेट्रोल पंपवाले. हा जर आपण हे दोन भाग विचारात घेतले तर आपल्याला एखाद्या पंपावरचं पेट्रोल संपलं असं क्वचित कुठंतरी लक्षात येतं, कारण की त्याची एक विशिष्ट प्रकारची लेवल त्या ठिकाणी मेंटेन केलेली असते आणि तेवढा स्टॉक त्या सप्लायरकडे असतो. त्यावेळेसच तो काय करत असतो, दुसरा माल त्याचा ट्रान्सपोर्टेशनला असतो आणि तिसऱ्या मालाची ऑर्डर दिलेली असते. म्हणजे अशी तू साखळी करत असतो. म्हणजे आज एका दिवसामध्ये मला उद्या जर माल मिळणार असेल तर आज एक दिवस पुरेल एवढा स्टॉक माझ्याकडे असला पाहिजे, दुसरा माझा उद्या प्रवासात असला पाहिजे आणि तिसरा तो प्रवासासाठी निघणारा असला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या ऑर्डर्स त्या ठिकाणी काय करता येतात, प्लेस करता येतात. त्यासाठी तुम्हाला सायकल इन्व्हेंटरी माहिती पाहिजे, ट्रान्झिट इन्व्हेंटरी माहिती पाहिजे, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून असणारी बफर इन्व्हेंटरी माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, याचं मॅनेजमेंट प्रॉपरली करू शकता. लक्षात आलं तुम्हाला इन्व्हेंटरीचे क्लासिफिकेशन्स किंवा टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज कोणत्या होत्या.